स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांची धर्मचिकित्सा मानव मुक्तीसाठी उपयुक्त असल्याचं प्रतिपादन थोर विचारवंत डॉक्टर सोमनाथ कदम यांनी केलं। महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त कोल्हापुरात आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचं औचित्य साधून सत्यशोधक इतिहास परिषद आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळ या संस्थेच्या वतीनं वर्षभर प्रबोधनपर 200 व्याख्यानांचा संकल्प करण्यात आलाय। याचा प्रारंभ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आजपासून झाला। या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प थोर विचारवंत डॉक्टर सोमनाथ कदम यांनी गुंफलं। सत्य हाच धर्म करावा कायम ज्योती म्हणे हा कदम यांच्या व्याख्यानाचा विषय होता। यामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची मांडणी केली। व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी असणारे इतिहास संशोधक डॉक्टर कपिल राजहंस यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाचा शासनाला विसर पडल्याबद्दल खंत व्यक्त केली। फुले यांचे विचार यापुढेही समाजाला उपयुक्त आहेत, यामुळे शासनानं त्यांची जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं। यावेळी संयोजक अनिल म्हमाणे, डॉक्टर करुणा विमल, मदन पवार, लालासाहेब नाईक, डॉक्टर आशा शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।